आता आपण एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाममध्ये बघूया की काय काय स्टडी मटेरियल स्टोअर केलेलं आहे ते. ऑब्जेक्ट ड्रॉइंग सिलेक्ट केलं, स्टार्ट एक्झाममध्ये क्लिक केलं आणि इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला एक फोटो दिसतो. तुम्हाला ईमेलवरतीच देणार. ईमेलवरती सर्व तुम्हाला तुमचे आन्सर्स डाऊटबद्दल मिळू शकतात. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. 5 वर्ष झाली असतील मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटबद्दल व्हिडिओज बनवतोय आणि या एक्झामची सर्व माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला पोहोचवतोय. पण हे व्हिडिओज बनवताना मी एक गोष्ट नोटीस केली की तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे ना या स्टडी मटेरियलची कमतरता आहे किंवा सगळ्या स्टडी मटेरियलचा गोंधळ उडालेला आहे. 1-2 ठराविक पुस्तकं आहेत ज्यामधून अतिशय चांगली पुस्तकं आहेत ती, पण त्यामध्ये असं सगळा कंटेंट तुम्ही स्टडी करू शकत नाही आहात. तुम्हाला काही कन्सेप्ट्स कळताना तुम्हाला प्रॉब्लेम येतो. तर हा एक प्रश्न माझ्यासमोर होता आणि मी बऱ्यापैकी हा प्रश्न नोटीस केलेला आहे की या 5 वर्षात व्हिडिओ बनवताना काही कन्सेप्ट्स असतात त्या मुलांना एकदम तशा क्लिअर होत नाही आहे. आणि जेव्हा मुलं अशी यूट्यूबवरती व्हिडिओज बघतात, एलिमेंटरीचे कितीतरी व्हिडिओज डेमोज अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला चित्र ॲक्च्युअलमध्ये काढून दाखवलं जातं, पण त्या चित्रामागे काय कन्सेप्ट्स आहेत. उदाहरणार्थ एक डिझाईन, हे तुम्हाला एक टॉपिक आहे, तुम्हाला डिझाईनचा सब्जेक्ट आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्हीमध्ये तुम्हाला सब्जेक्ट आहे. तर त्या डिझाईनमधला गोल्डन पॉईंट ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, पण ती कुठेच तुम्हाला अशी डायरेक्टली ओपनली समजावून सांगितलेली नाही आहे यूट्यूबवरती. आणि असे कुठे जास्त अवेलेबल व्हिडिओ नाही आहेत ज्यामध्ये असं तुम्हाला कन्सेप्ट अशा या कोर कन्सेप्ट ज्या आहेत एखाद्या सब्जेक्टबद्दल त्या ओपनली सांगितल्या नाही आहेत. तर हा एक प्रश्न होता माझ्यासमोर की असं या कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगायच्या. पण जर यूट्यूबवर बनवले की हे खूप लेंदी व्हिडिओज होणार होते आणि तेवढं वॉच टाईम आपला राहत नाही. मुलं थोडा व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात. त्यामुळे मला असे पार्टमध्ये व्हिडिओज काही बनवायचे होते, म्हणजे प्रत्येक कन्सेप्टचा एक छोटा छोटा पार्ट. आणि काय होतं की मी एक नोटीस केलं आहे, जेव्हा मुलं एक्झाम द्यायला प्रत्यक्षात जातात एक्झाम सेंटरवरती आणि एक्झाम सुरू होते तेव्हा ते गोंधळून जातात. आणि ते गोंधळून जाण्याचं कारण म्हणजे त्यांची पूर्ण प्रॅक्टिस झालेली नसते किंवा त्यांचा प्रॉब्लेम येतो टाईम मॅनेजमेंटमध्ये. ते आता मेमरी ड्रॉइंग, डिझाईन किंवा बाकी काही लेटरिंग किंवा जॉमेट्री ह्याच्यामध्ये आपल्याला टाईम पुरेसा आपल्याला पडत नाही किंवा आपली तेवढी प्रॅक्टिस नसते की आपल्याला तो टाईम पुरेल. 3 तासाचा टाईम जरी असला तरी आपल्याला तो पुरत नाही. तर ते का होतं? कारण आपली प्रॅक्टिस कमी पडते. तर ही प्रॅक्टिस वाढवण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं आणि ते स्वतःहून मुलं जरी प्रयत्न केला तरी तेवढं ते पॉसिबल होत नाही. आपल्याकडे खूप डिस्ट्रॅक्शन्स असतात. तर ते एक पॉसिबल करण्यासाठी माझा एक विचार होता की कसं हे पॉसिबल होऊ शकतं मुलांसाठी. दिलेल्या वेळेत जर टाईम मॅनेजमेंट तुमची नसेल आणि दिलेल्या वेळेत जर तुमचं चित्र पूर्ण झालं नाही, काही जरी अपूर्ण राहिलं तरी तुमचे डायरेक्ट मार्क्स कमी केले जातात आणि अल्टिमेटली याचा परिणाम तुमच्या ग्रेडवरती होतो. तुम्हाला A ग्रेड मिळताना हे एक मोठं अडथळा आपण ओढू शकतो की एक मोठा अडथळा आहे. अजून एक मी काय नोटीस केलं की बऱ्याचशा पॅरेंट्स वगैरे मला कॉमेंट्स करतात यूट्यूबवरती किंवा व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करतात की आम्हाला काही ही अनुभव माहिती आहे जी कुठेच अवेलेबल नाही आहे, पण आम्ही तुमचे काही ठराविक व्हिडिओ बघितले आणि तुमच्याकडे मला माहिती मिळाली. इव्हन काही असे कॉमेंट्स येतात त्यांची मला सुद्धा माहिती नव्हती पूर्वी. त्यानंतर मी माहिती काढली आणि नंतर मग तसे रिप्लाय मी देत गेलो. पण असं कुठचंच एक पोर्टल नाही की ज्या ठिकाणी मी आता जी वेबसाईटसुद्धा आहे गव्हर्नमेंटची त्याच्यासुद्धा अशी सगळ्या ओपनली माहिती दिलेली नाही आहे काही ठराविक गोष्टींची. आता हे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते एकाच ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळायला हवं यासाठी मी एक वेबसाईट तयार केलेली आहे. या वेबसाईटवर तुमचं स्टडी मटेरियल सगळं अपलोडेड आहे. त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा आहेत. त्यानंतर तुमचं एक डाऊट सेक्शनसुद्धा त्याच्यावरती आहे ज्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली मला डाऊट विचारू शकतात माझ्या जीमेलवरती. आणि त्या वेबसाईटवरती एक सगळ्यात महत्त्वाचं फीचर जे तुमचे 2 महत्त्वाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं. एक प्रॉब्लेम जो तुमचा होता टाईम मॅनेजमेंटचा आणि दुसरा होता प्रॅक्टिसचा. तर त्यासाठी मी एक रिअल टाईम एक्झाम सिम्युलेटर तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये काय असणार की तुम्हाला असा एक टॉपिक तुम्हाला आपोआप रँडमली कोणता पण एक टॉपिक येणार. जर तुम्ही मेमरी ड्रॉइंग सिलेक्ट केलं तर मेमरी ड्रॉइंगबद्दलचा एक तुम्हाला टॉपिक येणार आणि आपोआप 3 किंवा 2 तासाचा एक टायमर तिथे आपोआप सुरू होणार आणि त्या टायमरमध्ये तुम्हाला ते चित्र पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार, तुमची टाईम मॅनेजमेंट सुधारणार. तुम्हाला अंदाज येणार परीक्षेच्या आधीच की आपण एवढा आपल्याला वेळ लागतो, कलरसाठी एवढा वेळ लागतो, स्केचिंगसाठी एवढा वेळ लागतो. तर तिथे ॲक्च्युअल जेव्हा एक्झाम तुम्ही द्यायला जाणार तेव्हा तुम्हाला याचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असणार. तर ह्या प्रॅक्टिससाठी आणि टाईम मॅनेजमेंटसाठी हा मी एक्झाम सिम्युलेटर नावाचं एक फीचर मी आणलेलं आहे वेबसाईटमध्ये. तर अशी कितीतरी फीचर्स आहेत ती आपण हळूहळू एक बघू. एक्झाम सिम्युलेटरचं महत्त्वाचं फीचरसुद्धा आहे, ते पण आपण लास्टला बघणार आहोत.
तर आपण आता ही वेबसाईटवरती बघूया की एक्झॅक्टली कसं काय काय आहे. वेबसाईट ओपन झाल्या तुम्ही बघू शकता इकडे दोन तुमच्याकडे बटन्स दिसतात तुम्हाला इकडे. एक आहे एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड एक्झाम आणि दुसरं आहे इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झाम. आता आपण एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड एक्झाममध्ये बघूया की काय काय स्टडी मटेरियल स्टोअर केलेलं आहे ते. तर आपण तो ओपन केला त्यानंतर आपल्याकडे एक इकडे स्टुडंट डिटेल्स मागतंय. तिथे आपल्याला तुम्ही नाव तुमचं लिहायचं आहे आणि खाली आपण सरनेम लिहायचं आहे तुमचं तुम्ही. आणि त्याच्या खाली एक आहे की सिलेक्ट एक्झाम, म्हणजे तुमची कोणती एक्झाम तुम्ही आता देणार आहात किंवा ज्याचा तुम्ही अभ्यास करणार आहात तर ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ मी आता इकडे एलिमेंटरी सिलेक्ट करतोय आणि ते मी सबमिट केलं. त्यानंतर इकडे तुम्हाला इकडे 5 टॉपिक्स दिसत आहेत. एक म्हणजे मेमरी ड्रॉइंग, डिझाईन, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, जॉमेट्री आणि लेटरिंग. हेच 5 टॉपिक्स तुमच्या एक्झामचे जे 5 टॉपिक्स आहेत तेच हे आहेत. त्यानंतर इकडे मेमरी ड्रॉइंग. मेमरी ड्रॉइंगमध्ये आपण बघतोय की इकडे सगळं दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे गाईड फॉर मेमरी ड्रॉइंग. गाईड फॉर मेमरी ड्रॉइंगमध्ये काय आहे की तुम्ही मेमरी ड्रॉइंग सुरू करायच्या आधी अभ्यास तुम्हाला एक प्रॉपर गाईड दिलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय महत्त्वाचं असतं. मेमरी ड्रॉइंग तुम्ही काढताना काय काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ज्याच्याद्वारे तुमचं त्या मार्किंग स्कीमचं दिलेली असणार की कशा कशाला मार्क्स आहेत. म्हणजे आपण अनावश्यक काही गोष्टी काढून ठेवतो पण त्याला मार्क्सच नसतात आणि त्यामध्ये आपला वेळ फुकट जातो, आपली टाईम मॅनेजमेंट त्याच्यात गडबडून जाते. तर त्यात दिलेलं आहे की काय काय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही काय काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये असणं मस्ट आहे ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये. नंतर खाली 2 व्हिडिओज आहेत अपलोड केले, अजूनही त्याच्यामध्ये पुढे व्हिडिओज अपलोड होणार आहेत. त्यामध्ये दिले काय की हेड स्टडी आणि फिगर स्टडी. हेड स्टडीमध्ये तुम्ही बघू शकता इकडे व्हिडिओ. हेड स्टडीमध्ये काय आहे की आता आपण बघूया. इकडे मी स्टेप वाईज दाखवलेलं आहे की आता समजा मेमो ड्रॉइंग काढतो तसं हेड कसं काढतो आपण, तर ते स्टेप वाईज इकडे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. म्हणजे फर्स्ट स्टेप पासून म्हणजे आपण एखादा ओव्हल काढून लास्टला तो एक्झॅक्ट फेस किंवा हेड एक्झॅक्ट दिसण्यासाठी किंवा एक्झॅक्ट ड्रॉ होण्यासाठी आपण काय काय स्टेप्स मधल्या फॉलो करायचे आहेत त्या सगळ्या स्टेप्स मी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यानंतर मेमो ड्रॉइंगमध्येच पुढे आहे फिगर स्टडी. आता तुम्ही हेड काढला तर हेडच्या खाली बॉडी तर असणारच ना. बॉडी आता कशी असणार, बॉडीची पोझिशनिंग महत्त्वाची असते, म्हणजे तुम्ही बॉडी कशी काढतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे. मग एखाद्या समजा एक लहान मुलगा आहे त्याची बॉडी केवढं प्रपोर्शन हवं, तो समजा मोठा माणूस असेल तर केवढं प्रपोर्शन हवं. तसंच त्याच्या इकडे हालचाली सुद्धा दाखवलेल्या आहेत आपण की समजा एक माणूस पळतोय तर त्याचं फिगर आपण कशी काढायची, किंवा एक समजा फिमेल आहे तर त्या फिमेलची बॉडी कशी असणार, ती साडी वगैरे आपण कशी ड्रॉ करायची ती सगळ्याचं दिलेलं आहे. ते आपण आता पूर्ण त्या सगळं ह्याचं डिटेलमध्ये ह्याच्यावर आपण स्टेप वाईज दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर आपण बघू शकतो इकडे डिझाईन एक आहे. डिझाईन समजा ओपन केलं तर ते गाईड फॉर डिझाईन. नंतर इकडे मगाशी मला सांगितलं गोल्डन पॉईंटचा टॉपिक, तो याच्यात एकदम परफेक्टली आणि मस्तपणे की मी एक्सप्लेन केलेला आहे. आणि गोल्डन पॉईंट हे मेन आहे डिझाईनमधलं, त्यामुळे तो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासायचा आहे. त्यानंतर कलर स्कीम महत्त्वाची असते डिझाईनमध्ये. त्यानंतर व्हॉट इज कंपोजिशन, तर कंपोजिशनबद्दल सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे. शेप्स इन डिझाईन, ऑल कॉन्सेप्ट्स इन वन ड्रॉइंग, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ऑल कॉन्सेप्ट्स इन वन ड्रॉइंग म्हणजे काय, मी ते एक प्रॉपर एक तुम्हाला ड्रॉइंग दाखवणार आणि त्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट्स मी वरच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत, गोल्डन पॉईंट, कलर स्कीम्स, कंपोजिशन, या सगळ्या एका व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार. म्हणजे हे काय तुमचं टाईम सेव्हिंग आहे आणि एखादी समरी टाईम झालं आहे किंवा रिव्हिजन झाली आहे तर ती सगळी या एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार. आणि लास्टला एक कम्प्लीट डॉक्युमेंट, म्हणजे जे आता तुम्हाला सांगितलं ना मी ऑल कन्सेप्ट्स इन वन ड्रॉइंग, त्यामुळे जो तुम्हाला ज्या स्लाइड्स शिकवल्या त्या सगळ्या स्लाइड्स इथे कम्प्लीट डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला मिळणार, ते तुम्ही वाचू शकता स्लाइड्स. तर तिकडे ऑब्जेक्ट ड्रॉइंग आहे, जॉमेट्री आहे, लेटरिंग आहे, सगळ्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. आता सगळ्यात मेन फीचर मी जे तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो आहे मी, ज्याने तुमचे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, टाईम मॅनेजमेंट आणि प्रॅक्टिसचे, ते म्हणजे एक्झाम सिम्युलेटर. तर इथे मी एक्झाम सिम्युलेटरवरती क्लिक करतोय. एक्झाम सिम्युलेटर. आता ह्या पेजवरती आपण बघू शकतो सिलेक्ट सब्जेक्ट असं दिलेलं आहे. तर आपण इथे सब्जेक्ट सिलेक्ट केला. सब्जेक्टमध्ये मी मेमरी ड्रॉइंग सिलेक्ट केलेलं आहे आणि इथे मी स्टार्ट एक्झामवरती क्लिक करतोय. स्टार्ट एक्झाम क्लिक केल्यावरती तुम्हाला डायरेक्ट युअर टॉपिक आणि पुढे तुमचा एक टॉपिक तुम्हाला मिळणार. आता मी त्याच्यामध्ये कितीतरी टॉपिक फीड करून ठेवले आहेत ऑलरेडी आणि तुम्हाला एक रँडमली कुठचा पण टॉपिक तुमच्या समोर येणार आणि आपोआप 2 तासाचा टायमर सेट होणार. आता 2 तासच का, काही आता एलिमेंटरीमध्ये मला वाटतं काही ते 3 तासाचा टाईम असावा एक्झाममध्ये फायनल, पण मी इथे 2 तास मुद्दामून सेट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कमी वेळेत चित्र पूर्ण करायची सवय लागण्यासाठी मी इथे 2 तास टायमर सेट केलेलं आहे. तुम्हाला जर 2 तासात झालं नाही तर तुम्ही अजून अर्धा तास तुमच्यासाठी वाढवून घेऊ शकता, त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॅक्टिस करा की 2 तासात तुमचं चित्र पूर्ण होईल.
तर हे इकडे झालं. त्यानंतर तुम्हाला जर हा टॉपिक नको असेल तर तुम्ही परत स्टार्ट एक्झामवरती क्लिक केला तर तुम्हाला टॉपिक बदलून सुद्धा मिळू शकतो. इकडे आता क्लासरूम क्लिननेसचा टॉपिक आलेला आहे. परत मी क्लिक केलं तर गणपती विसर्जन तो टॉपिक आला आणि परत टायमर ऑटोमॅटिकली पहिल्यापासून सुरू होणार 2 तासांपासून. त्यानंतर मग मेमो ड्रॉईंग झाल्यानंतर इथे लेटरिंग आहे. लेटरिंग मी इथे क्लिक केलं आणि स्टार्ट एक्झाम केलं तर मला एक टॉपिक आला आहे निसर्ग किंवा नेचर. तुमचं जर इंग्लिशमध्ये तुम्ही सिलेक्ट केलं असेल फॉर्ममध्ये तर तुम्हाला नेचर इंग्लिशमध्ये हे ड्रॉ करायचं आहे. तर ते निसर्गाला मी 2 तासात तुम्हाला वेळ दाखवतो याच्यामध्ये आणि तुम्ही तो ड्रॉ करू शकता. निसर्ग या शब्दावरती लेटरिंग तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढे आता हे सगळे डिझाईन जॉमेट्री वगैरे सगळं आहे आणि तुम्हाला दाखवतं ऑब्जेक्ट ड्रॉईंग. ऑब्जेक्ट ड्रॉईंग मी सिलेक्ट केलं, स्टार्ट एक्झाममध्ये क्लिक केलं आणि इकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला एक फोटो दिसतो. फोटोमध्ये एक जे ऑब्जेक्ट ड्रॉईंगचे टिपिकल ज्या कन्सेप्ट्स असतात म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉईंगमध्ये काय काय असतं तर ती बादली दाखवतात, बकेट असते, त्या साईडला एक मग दाखवला आहे, लेफ्ट साईडला एक पॉट असा आडवा पडलेला दाखवला आहे, मध्ये एक तुम्हाला हे दाखवलं आहे पेन होल्डर आहे. तर असं आणि खाली ती हे ड्रेपरी आहे, म्हणजे खाली तुम्ही ती चादर टाईप कापड जो ठेवलं ते बघू शकता. तर हे मी स्वतः हे फोटोज मी तयार केलेले आहेत, काढलेले आहेत फोटोज. तर ह्याच्यामध्ये तुम्ही लाईट वेट वगैरे लाईट्समध्ये दाखवू शकता की लेफ्ट साईडने तो लाईटचा सोर्स आहे. तर असा हा तुम्हाला एक फोटो तुम्हाला मिळणार. आपोआप तिकडे टायमर सेटसुद्धा होणार 2 तासाचा टायमर. तुम्हाला समजा वाटलं की हे मला आवडलं नाही, मला आता दुसरं प्रॅक्टिस करायचं आहे, तर तुम्ही इथे नेक्स्ट ऑब्जेक्टवरती क्लिक करू शकता. नेक्स्ट ऑब्जेक्टवरती तुम्हाला आता नवीन प्रकारचे इथे ऑब्जेक्ट दिसणार. त्यानंतर तुम्ही अजून इकडे क्लिक करू शकता तर तुम्हाला इकडे अजून एक वेगळा ऑब्जेक्ट दिसणार. इथे अजून एक दिसतो इकडे ऑब्जेक्ट आणि ऑटोमॅटिकली तुम्ही जसं जसा नेक्स्ट ऑब्जेक्टवरती क्लिक करणार तसा टायमर पहिल्यापासून सुरू होत जाणार आणि 2 तासाच्या आतमध्ये तुम्हाला एक हे ड्रॉईंग पूर्ण करायचं आहे. तर हे सगळ्यात एक महत्त्वाचं फीचर मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे एक्झाम सिम्युलेटरचं. तुम्ही याचा पुरेपूर वापर करा आणि मला कळवा ना की तुम्हाला कशी प्रॅक्टिस तुमची चालली आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होतो आहे. इकडे एक आता बघू शकतो आपण बॅक टू होमवरती मी इथे क्लिक करतो आहे. बॅक टू होमवरती आल्यानंतर इकडे खाली आपण सगळ्यात खाली स्क्रोल करत आलो आणि इकडे कॉन्टॅक्ट आणि सपोर्ट असे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील. कॉन्टॅक्ट आणि सपोर्ट असं तुम्हाला दिसेल आणि तिकडे खाली लिहिलं आहे हॅव क्वेश्चन्स ऑर नीड हेल्प, रीच आउट टू अस व्हाया ईमेल. इकडे काय आहे मी तुम्हाला डायरेक्ट माझा ईमेल शेअर केलेला आहे. शेअर म्हणजे तुम्ही येतात समजा इथे ईमेल असवरती क्लिक केलं इकडे माझा डायरेक्ट ईमेल तुम्हाला मिळणार आणि तुम्ही ह्या ईमेलवरती तुम्हाला काही तुमच्या ईमेलवरून तुम्ही मला काही पण असं डाऊट विचारू शकता. तो ईमेल डायरेक्ट मला पोचणार आणि मी नंतर त्याचा रिप्लाय तुम्हाला ईमेलवरतीच देणार. मग ईमेलवरतीच सगळं तुम्हाला तुमचे आन्सर्स डाऊटबद्दल मिळू शकतात. तर हे एक फीचर आहे. असंच सेम आता तुम्ही इंटरमिजिएट ग्रेड एक्झाममध्ये सुद्धा असंच सगळं आहे. तिथे मी एक्झाम सिम्युलेटर अजून ॲड नाही केला आहे, तो आता मी ॲडसुद्धा करेन. आणि ह्या वेबसाईटसुद्धा अजून भविष्यात बरेचसे फीचर्स या वेबसाईटवरती येणार आहेत. त्यासाठी आणि एक फीचर एक महत्त्वाचं मी काढण्याचा विचार करतो ते म्हणजे वीकली किंवा 15 दिवसांनी असं 15 दिवसांच्या गॅपने एक मी टॉपिक देणार मेमरी ड्रॉईंग किंवा लेटरिंग वगैरे आणि 15 दिवसांच्या दिल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही एक ड्रॉईंग काढायचं आहे आणि मला व्हाया ईमेल तुम्ही मला ते ड्रॉईंग पाठवू शकता आणि ती ड्रॉईंग्स मिळाल्यानंतर मी जे सगळ्यात उत्तम चांगलं ड्रॉईंग असेल ते मी वेबसाईटवरती डिस्प्ले करेन. तर हे एक फीचर मला एक आणायचं आहे, ते भविष्यात मी आणेन. तोपर्यंत तुम्ही ही वेबसाईट फॉलो करू शकतात आणि जसजशी अपडेट्स मी टाकत राहीन तसे तुम्हाला अपडेट्स त्याच्यावरती मिळतील. पुढे एक टेलिग्राम कम्युनिटीचं सुद्धा अपडेट ह्याच्यावर येणार आहे. मग आपण एक अशी कम्युनिटी तयार करणार आहोत टेलिग्रामची ज्याच्यावरती तुम्ही सगळे स्टुडंट्स एकमेकांबरोबर बोलू शकता, चॅट करू शकता आणि त्याच्यावरसुद्धा मी अपडेट्स टाकू शकते. वेबसाईटवरती मी ह्याच्यासुद्धा एक्झामबद्दल सुद्धा अपडेट्स टाकणार आहे जसजसे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती येतील त्याप्रमाणे. तर अशी वेबसाईट तुम्हाला आता मी दाखवली आहे. या वेबसाईटवरती सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस अवेलेबल आहेतच. तर तुम्ही याच्यावरती पूर्णपणे तुमचा सगळा अभ्यास करू शकता. इव्हन तुम्हाला त्या वेबसाईटशिवाय पलीकडे जायची गरजसुद्धा नाही. यूट्यूबशिवाय यायची तुम्हाला गरज नाही आहे. त्या एका वेबसाईटवरती सगळं तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत. ते तुम्ही सगळा अभ्यास तिकडेच करू शकतात एक्झाम्सचा. असेच काय काय तुम्हाला अपडेट्स हवे असतील किंवा मला काही सुचवायचं असेल की तुम्ही वेबसाईटवरती ही गोष्ट ॲड करा किंवा मला हे पाहिजे आहे वेबसाईटवरती, ते तुम्ही मला कळवू शकता. ही जी लिंक आहे वेबसाईटची ती माझ्या व्हिडिओची या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊ शकतात. आणि समजा कोणाला तुमच्या मित्रांपैकी जर स्टडी मटेरियल हवं असेल तर त्यांना तुम्ही ही लिंक शेअरसुद्धा करू शकता व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियाद्वारे. तुम्हाला जर यापासून समजा काय वेबसाईटपासून जर फायदा झाला
आणि माझ्या व्हिडिओजपासून जर तुम्हाला काही फायदा होत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सुद्धा कळवा कसा व्हिडिओ वाटला आहे. धन्यवाद.